हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघा आज एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल किंवा तुम्हाला माहित असेल की जर बघायला गेलो सर, तर हे आम्हाला माहित आहे त्रिकूट म्हणजे पायथागोरस लक्षात, आणि पायथागोरस प्रमेय आम्हाला येतो आणि त्यानुसार आम्ही उंची वगैरे सोडवतो. तर बघा तुमच्या परीक्षेला आलेले काही प्रश्न आहेत. ठीक आहे, तर हे आपण शेवटी बघणार आहे. ओके, बघा 2024 चे जे काही पोलीस भरतीचे तुमचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मी घेतलेले आहेत. बघा हे काही प्रश्न आहेत. मी पण याला कोणत्या पद्धतीत सोडून दिलेले आहेत हे तुम्ही युट्यूबला बघितलं असेल. पण कसं आहे, जशी जशी वेळ जाते तसं तसं आपल्याला अपडेट व्हावं लागतं लक्षात. त्यामुळे व्हिडिओ आधी पूर्ण बघा. मी व्हिडिओ थोडा मोठा होईल, 1 तास झालं तरी चालेल, पण सर्वात आधी त्याची थेरी देणार आहे आणि थेरी दिल्याच्या नंतर ती थेरी लिहा आणि त्यानंतर हे प्रश्न तोंडी उत्तर निघतात. काय निघतात? तोंडी उत्तर कसे निघतात हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, ज्या ज्या विद्यार्थ्यांना येत असेल, कधी कधी आपल्याला काय सांगतात, आता पायथागोरस म्हणलं कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, मग वजा कधी करायची, बेरीज कधी करायची, तर काही गोष्टी असतात लक्षात. तर त्यावर आपण आज काय करणार आहे, चर्चा करणार आहे. आणि हा जो आजचा जो टॉपिक आहे, हा टॉपिक जर आपण बघितला तर इथं तुम्हाला दिसतंय की ट्रिपल एट त्रिकूटची भन्नाट ट्रिक, बरोबर आहे. मॅथ गेम ओव्हर, आणि आपण खरंच ओव्हर करून टाकलेला आहे. ओके, अधिक माहितीसाठी आपलं ऍप डाउनलोड करा, विश्वास अकॅडमी. मला नका करू, बरोबर आहे. ऍपचं नाव आहे, नाही तर मग तुला कसं डाउनलोड करावं म्हणा, बरोबर आहे. हा. तर हे ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन मध्ये सर्व काही अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके, आता तुम्ही बघत असाल तर ही पोलीस भरतीची टेस्ट सिरीज, आता प्रश्न पोलीस भरतीचे आहेत म्हणून एमपीएससी वाला बघत असेल किंवा कंबाईन वाला बघत असेल, सरळ सेवावाला बघत असेल, तर ऑल एक्झाम साठी तुला फायद्याचं आहे. ओके, फक्त क्वेश्चन्स मी माझ्याकडे जे अवेलेबल होते ते क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत. बाकी ह्या बॅचेस सुरू आहेत, या बॅचेसचा सुद्धा काय करा, तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय बघायचं आहे तेच माहित नाही म्हणा, काहीतरी बघूया. लक्षात, आता आपण काय बघणार आहे, तर बघा काही त्रिकूट आहेत, काय काय पाठ करायचं आणि काय काय करायचं नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये काही बेसिक आहेत. बेसिक त्रिकूट आपल्याला माहिती असावं, ते पाठच करायचं. जे जे पाठ करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत. अजून काही महत्वाचे असतील, आता पोलीस भरतीला त्याच्याही पुढे जाऊन प्रश्न विचारलेला आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. आता लक्षात नाही ठेवलं तर आपल्याला त्याच्यासाठी वेळ लागेल. आलं लक्षात. ट्रिक काय असते, तर ट्रिक बघाच. ओके, आता बघा आपण जर बघितलं तर हा आहे आपला त्रिकोण, बरोबर आहे. हा काय आहे, त्रिकोण आहे. यस सर, आम्हाला माहित आहे, नवीन काही नाही याच्यात, बरोबर आहे. तुला वाटेल की टाइमच वेस्ट करायला लावले ते. बघा हा त्रिकोण आहे आणि त्रिकोण जर बघितला तर हा जो त्रिकोण असेल आणि हा जर त्याचा 90 अंशाचा कोन असेल, का असेल 90 अंशाचा कोन असेल, तर याला आपण काय म्हणतो रे, काटकोन त्रिकोण म्हणतो. काय म्हणतो? काटकोन त्रिकोण म्हणतो. मग काटकोन त्रिकोण म्हणजे काय? बघा, काटकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्याची एक बाजू 90 अंशाची असते त्याला आपण काय म्हणतो, काटकोन त्रिकोण म्हणतो. ओके, मग काटकोन त्रिकोण मध्ये बघा ह्या 90 अंशाच्या समोर जर बघायला गेलं, समोर 90 अंशाच्या समोर, तर हा काय असतो, तुमचा कर्ण असतो. काय असतो? कर्ण असतो. आता बघा याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर हे खाली आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, पाया म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो, पाया म्हणतो. आणि हे उंच आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, उंची म्हणतो. काय म्हणतो? उंची म्हणतो. बघा ही किंमत आपसमध्ये बदलू शकते. ही किंमत काय होऊ शकते, आपसमध्ये चेंज होऊ शकते. ओके, आता समजा आपल्याला दिलं, मी तुम्हाला काय म्हणलं की काटकोन त्रिकोण म्हणजे काय. बघा काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण म्हणजे म्हणजे काय, असा जर आपल्याला प्रश्न विचारला, काटकोन त्रिकोण म्हणजे काय, तर ज्या त्रिकोणाची काय म्हणलं, ज्या त्रिकोणाची एक बाजू एक बाजू बाजू 90 अंशाची असते, 90 अंशाची असते त्याला काय म्हणतो आपण, काटकोन त्रिकोण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, काटकोन त्रिकोण म्हणतो. आलं लक्षात. आता उदाहरणार्थ समजा आपल्याला जर प्रश्न दिला, काय दिला प्रश्न, आपल्याला त्यांनी म्हणलं की एका काटकोन त्रिकोणाची उंची जी आहे ती 3 आहे आणि पाया जो आहे तो 4 आहे, तर त्याचा कर्ण किती असणार आहे, तर त्याचा कर्ण किती अंशाचा असणार आहे, किंवा किती, 3 सेमी 4 सेमी, कर्ण किती सेमीचा असणार आहे. मग असा जर आपल्याला प्रश्न दिला, एका काटकोन त्रिकोणाची उंची 3 सेमी आहे आणि पाया 4 सेमी आहे, तर त्याचा कर्ण काढा.
मग हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपण काय करणार? आपल्याला पायथागोरस माहित आहे, मग आपण काय करतो? कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग करतो. काय करतो? उंचीचा वर्ग. मग सर आम्हाला सांगितलेलं आहे सरांनी कर्णाचा वर्ग बरोबर पाया किती दिला सर? मला 4 दिला, 4चा वर्ग अधिक उंची किती दिली सर? 3 दिली, 3चा वर्ग. काय दिला? 3चा वर्ग. मग सर कर्णाचा वर्ग बरोबर 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9. सर कर्णाचा वर्ग बरोबर 19 आणि 9 किती झाले? 25. किती झाले? 25. सर याला सोडवण्यासाठी मला काय करावं लागतो? दोन्ही बाजूचा वर्ग करावा लागतो. दोन्ही बाजूचा वर्ग करावा लागतो. सर दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर बघा हे दोन्ही बाजूचा वर्ग झाला, वर्गमूळ कॅन्सल होते आणि कर्ण बाहेर येते आणि 25 बाहेर आलं तर ही काय आलं? 5. म्हणजे सर मला लक्षात आलं की याच्या कर्णाची जी काही लांबी आहे ती किती येणार आहे? 5 सेमी येणार आहे. किती सेमी येणार आहे? 5 सेमी. हे आपल्याला माहित झालं. या पद्धतीने आपण काढलं. समजा अजून एक आपल्याला प्रश्न दिला की एक काटकोन त्रिकोण आहे. काय आहे? एक काटकोन त्रिकोण आहे. काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. मग एक काटकोन त्रिकोण आहे. काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. ह्या काटकोन त्रिकोण म्हणलं तर हा काटकोन त्रिकोण हा किती असणार आहे? 90 अंश. आणि 90 अंशाच्या समोर काय असतो रे बाळा? आपला कर्ण असतो. काय असतो? कर्ण असतो. याचा पाया आणि काय दिली आपल्याला? उंची आहे. काय आहे? उंची. मग समजा याचा पाया 5 सेमी आहे, सॉरी उंची 5 सेमी आहे आणि पाया किती आहे? 12 आहे. उंची किती आहे? 5 आहे आणि पाया किती आहे आपला? समजा 12 आहे. तर त्याचा कर्ण काढा. काय काढा? कर्ण काढा. मग आपण काय करणार? सर आम्हाला शिकवलेलं आहे की कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. मग कर्णाचा वर्ग बरोबर सर पाया किती दिला मला? 12 दिला, 12चा वर्ग. सर उंची किती दिली? 5 दिली, 5चा वर्ग. मग कर्णाचा वर्ग बरोबर 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग किती आला? 25. किती आला? 25. सर कर्णाचा वर्ग बरोबर 144 आणि 25 किती झाले? 169. सर दोन्ही बाजूचा वर्ग करू. दोन्ही बाजूचा वर्ग केला तर बघा वर्गमुळामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 169. वर्गमूळ कॅन्सल झाले. कर्ण बरोबर 169 बाहेर आल्यावर काय येते? 13. म्हणजे याचा कर्ण जर आपल्याला बाळा काढायला सांगितलं तर तो किती येणार आहे? 13 येणार आहे. किती येणार आहे? 13 येणार आहे. या पद्धतीने आपण सोडवलं. आजपर्यंत आपण काय केलं? या पद्धतीने सोडवलेलं आहे. आलं लक्षात? सर 2 क्वेश्चन तर आम्हाला एकदम सोपे होते. आता हा क्वेश्चन बघ. या पद्धतीने सोडवलं. आज मला तुला काय सांगायचं आहे आणि तुला काय शिकवायचं आहे तो इकडे लक्ष दे. ठीक आहे. आता बघ आतापर्यंत तू 2 क्वेश्चन्स बघितले. 2 क्वेश्चन मध्ये तुला वाटलं काय टाइमपास आहे. बरोबर आहे. हा 90 अंशाचा कोन आहे आणि याच्या समोर सर असतो कर्ण. काय असतो? कर्ण असतो. सर ही असते उंची असते आणि सर हा पाया असतो. आमच्या सरांनी आम्हाला शिकवलेला आहे. ठीक आहे. तुझं लेक्चर बघतो. टाइम जर वेस्ट झाला तर तुला लय शिव्या घालतो. लक्षात असं तू म्हणू शकतो. काय टेन्शन नाही. आता सर आपल्याला दिलं की याचा जो कर्ण आहे तो 39 सेमी आहे आणि याचा जो पाया आहे तो 36 सेमी आहे. तर याची उंची किती येणार आहे? काय म्हणलं? कर्ण किती आहे? 39 आहे. कर्ण किती आहे रे बाळा? 39 आहे आणि पाया 36 आहे. पाया किती आहे? 36 आहे. तर त्याचा आपल्याला काय काढायचं आहे? उंची काढायची आहे. काढ बाळा. मग तू काय करशील? तुला सरनी शिकवलेलं आहे. काय शिकवलं होतं सरांनी आमच्या? सर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. सर कर्ण किती दिला मला? 39. 39चा वर्ग बरोबर पाया किती दिला सर मला? 36. 36चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आता तू मला इमानदारीने सांग, तुला 39चा वर्ग येतो का? तुला 36चा वर्ग येतो का? थांबली गाडी. तू काय करशील? सरने शिकवले 39 गुणिले 39 दोघांचा गुणाकार. मग 36 गुणिले 36 एवढंच करशील ना? याच्या पलीकडे काय करशील?
हा, तर हेच आपल्याला शिकायचं आहे. काय करायचं आहे? हेच आपल्याला शिकायचं आहे. आता हा प्रश्न सोडवणं अवघड आहे की नाही? सोडवणं 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 अवघड 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 आहे का नाही? तू इमानदारीने कमेंट मध्ये सांग. सर मग अशासाठी काय करायचं? तर अशासाठी आजचं आपलं लेक्चर आहे. अशासाठी आपण काय घेऊन आलेलो आहे? लेक्चर. आता पहिला क्वेश्चन जर मी तुला दिलेला आहे, पहिला क्वेश्चन जर बघितला तर आपल्याला इथं एक बेसिक त्रिकूट बघा, एक बेसिक बेसिक आपल्याला त्रिकूट तयार होतं. बेसिक त्रिकूट तयार होतं. त्रिकूट ते म्हणजे 3 4 5 पाठच पाहिजे. काय आहे? 3 4 5. या क्वेश्चन्स मध्ये बघितलं तर एक आपल्याला बेसिक त्रिकूट तयार होतं. बेसिक त्रिकूट तयार होतं ते म्हणजे 5 12 13. बघा, हे जे त्रिकूट आहे, त्रिकूट म्हणजे 3, या त्रिकूटमध्ये सर्वात जास्त किंमत जी असते, सर्वात जास्त किंमत, तो काय असतो? आपला कर्ण असतो. सर्वात जास्त किंमत ज्याची असते तो आपला कर्ण असतो. बघा, या त्रिकूटमध्ये सर्वात जास्त ज्याची किंमत असते, सर्वात जास्त ज्याची किंमत असते तो आपला काय असतो? कर्ण असतो. काय असतो? कर्ण असतो. यस या नो? आता हे पाठ करायचं आहे. आता बेसिक 7-8 आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि मग तुम्ही बघा प्रश्न किती इझी सोडवता येतात. ठीक आहे. आता हा प्रश्न सोडवणं अवघड झालं. आता याच प्रश्न सोडवणं अवघड आहे. सेम प्रश्न बघा, सेम प्रश्न कसं सोडवायचं बघा. हे आहे आपला काटकोन त्रिकोण. येस या नो? येस सर, हा काटकोन त्रिकोण आहे, तुम्ही सांगितलेला आहे. येस सर. ठीक आहे. मग हा काटकोन त्रिकोण आहे, तर याचा जो कोन आहे 90 अंशाचा आहे आणि याच्या समोर सर कर्ण आहे. ज्या कर्णाची किंमत सर तुम्ही किती दिली? 39 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 39 दिलेली आहे. आणि सर हा याचा पाया आहे, पाया. आणि सर पाया तुम्ही म्हणलं 36 आहे. किती आहे रे बाळा? पाया किती आहे त्याचा? 36 आहे. तर आपल्याला उंची काढायची आहे. उंची काढायची आहे. येस या नो? येस सर, उंची काढायची आहे. मग बघ, आपण तुला 2 बेसिक त्रिकोट दिले. कोणकोणते दिले? एक 3 4 5 आणि दुसरं 5 12 13. 2 दिलेत. 3 4 5 5 12 13. 3 4 5 5 12 13. येस सर. ओके. सर मला काय काढायची? उंची. सर सर्वात आधी तुला त्रिकूट आलं तर तुला 3 4 5 बघायचंय. काय काढायचे? 3 4 5 बघायचं आहे. याच्या आधी बघ, या 3 4 5 काय आहे? 3 4 5 याच्यापासून आपण हजारो लाखो करोडो त्रिकूट बनवू शकतोय. किंवा 5 12 5 12 13 याच्यापासून आपण लाखो करोडो त्रिकोट बनवू शकतो. कसं? बघा, याची समजा दुप्पट केली. 3 एके 3 3 दोन्ही 6, दुप्पट केली. 4 एके 4 4 दोन्ही 8, 5 एके 5 5 दोन्ही 10. हा एक झाला 6 8 10 त्रिकूट. समजा मी याची 3 पट केली. 3 पट कशाची करायची? जो बेसिक आहे त्याची. कशाची करायची? बेसिक आहे त्याची. मग 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. हा एक माझा त्रिकूट तयार झाला. त्यानंतर समजा मी याची 4 पट केली. किती केली? 4 पट. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20. हा एक त्रिकूट तयार झाला. हा एक त्रिकूट तयार झाला. समजा मी याची 5 पट केली. 5 पट. 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 5 5 25. हा एक माझा त्रिकूट तयार झाला. समजा मी याची 6 पट केली. बघा, 6 1 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 आणि 6 पंचे 30. हा एक माझा त्रिकूट तयार झाला. आता याच्यापासून मी लाखो त्रिकूट तयार करू शकतो. बघा, समजा याची मी काय केली? दुप्पट केली. 5 एके 5 5 दोन्ही 10, 12 एके 12 12 दोन्ही 24, 13 एके 13 13 दोन्ही 26. आता समजा मी याची 3 पट केली. काय केली? 3 पट केली. बघा, 5 त्रिक 15, 12 त्रिक 36 आणि 13 त्रिक 39. बघा, याच्या पुढे आजपर्यंत प्रश्न विचारले नाही. याच्या पुढे आजपर्यंत प्रश्न विचारले नाही. ठीक आहे. मग आता बघा, मी तुम्हाला काय म्हणलं की आपल्याला सर्वात आधी जर आता बघा, या 39 चा वर्ग करणं, 36 चा वर्ग करणं सोपं आहे का कठीण आहे? तू इमानदारीने सांग. येस सर, कठीण आहे. मग सर याच्यासाठी खुशकीचा मार्ग काय? भन्नाट ट्रिक काय आहे? बघा, सर्वात आधी आपल्याला बेसिक त्रिकूट घ्या. 3 4 5. आता बघा, सर्वात मोठा काय? कर्ण आहे. मग इथं काय ठेवलं? 5 ठेवलं. इथं 3 ठेवा, इथं ठेवा.
काही ठेवलं तरी फरक पडणार नाहीये. जसं बघा, आता तुला वाटत असेल सर 4 कुठे ठेवू, 3 कुठे ठेवू, असं जर तुला प्रश्न पडला असेल, तर या प्रश्नावरून तू लक्षात घे. बघा, समजा मी पायाची किंमत 3 ठेवली आणि उंचीची किंमत 4 ठेवली. ओके, पायाची किंमत 4 ठेवली, उंचीची किंमत 3 ठेवली. मग आपलं उत्तर 25 येतंय का? येस सर. बघूया. बघा, 4चा वर्ग किती? 16. 3चा वर्ग किती? 9. 16 आणि 9 किती झालं? 25. मग मला सांग, 25 बाहेर आल्यावर किती आलं? 5. म्हणजे पाया आणि उंची एकमेकात बदलली तरी पण त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे उंची आणि पाया एकामेकामध्ये बदलू शकतो, काहीही फरक पडत नाही. यांच्या जागा फिक्स नाहीयेत, यांची किंमत फिक्स नाहीये. 4 पण 3 पण 3 पण 4 पण काहीही ठेवू शकतो. ओके, मग ही एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. पाया उंची जर बदलली, पाया उंची बदलली, पाया उंची 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 बदलू 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 शकते. मग नक्की काय ते आपण सांगू शकत नाही. जसं तुला इथं प्रश्न पडेल, कुठे? इथं प्रश्न पडेल, जो आपण आता घेतलेला आहे, की सर मग याला उंची म्हणू का, याला पाया म्हणू, याला पाया म्हणू का, याला उंची म्हणू, असं तू कमेंट टाकू शकतो. हे मला माहित आहे. मग सर्वात आपण समजा इथं 3 ठेवलं, इथं 4 ठेवलं आणि इथं 5 ठेवलं. मग बघा, 4ने याला जर भाग दिला तर 4 नवे 36. मग याची 9 पट, याची पण तेवढीच पट. 9 5 नवा 45. किती आहे? 39. मग आपली पहिली बेसिक त्रिकूट इथे येईल का? 3 4 5 चा त्रिकूट येणार नाही. 3 4 5 चा त्रिकूट येईल का? येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये 3 4 5 चा त्रिकूट बसत नाही. मग 3 4 5 चा बसत नाही, तर आपल्याला दुसरा एक त्रिकूट आहे, तो म्हणजे 5 12 13. काय आहे? 5 12 आणि 13. मग 13 ने जर गुणलं, 13 1 13, 13 2 26, 13 त्रिक 39. 3 पट झालं. मग हे 12 न राहता 12ची 3 पट, 12 1 12 2 24, 12 त्रिक 36. बघा, याची पण 3 पट, याची पण 3 पट. मग 100% ह्या 5ची 3 पट, 5 त्रिक 15, हे असेल तुमचं योग्य उत्तर. म्हणजे याची उंची किती असणार आहे? 15 सेमी असणार आहे. मला सांगा, कोणता वर्ग करायची गरज आहे? वर्ग करायची गरज आहे? नाही. फक्त आपल्याला मी काही त्रिकूट देईल, 7-8 त्रिकूट देईल, ते पाठ करा आणि त्याची पट करून जो इथं आपण केलेला आहे बघा, 5ची 3 पट 15, 5ची 3 पट 36, 5ची 3 पट 39. मग इथं पण आपल्याला लक्षात येते, काय लक्षात येते? जर आपल्याला माहित असतं की 39 ही 13च्या पटीत आहे, मग आपला कर्ण एक 13 आहे, 5 12 13, 5 12 13, 5 12 13, आपल्याला तिथं उत्तर येतं. आलं लक्षात? येस सर, लक्षात आलेलं आहे. मग इथं आपल्याला काही बेसिक त्रिकूट आहेत. ठीक आहे, या पटीमध्ये आपण काढू शकतो. याच्या 3 पुढे अजूनपर्यंत गेला नाही, पण जाऊ शकतं. ठीक आहे, पण जाऊ शकतं. मग आपल्याला काही विषम त्रिकूट आहेत. विषम त्रिकूट आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. कोणतं? 3 5 7 9. बघा, 3 5 7 9 11. काय? 3 5 7 9 11. 3 9. बघा, मग इथं काय आहे? 4. हे बघा, 3 4 5, 3 4 5. बघा, 5 12 13, 5 12 13, 5 12 13 आहे. त्यानंतर समजा 7 24 25, 7 24 25, 7 24 25 आहे. त्यानंतर 9 9 40 41, 9 40 41, 3 4 5, 5 12 13, 7 24 25, 9 9 40 41 आणि 11 60 61, 11 60 61. बघा, हे तर पाठच पाहिजे. 3 4 5, 5 12 13, 7 24 25, 9 40 41, 11 60 61 आणि एक आहे 11 60 61 आहे. बघा, हे सर्व 3 5 7 7 9 11 हे काय आहेत? सर्वच्या सर्व आपले विषम आहे. याच्यावर आपल्याला हे पाठ होतात. काय पाठ होतं? अजून एक याच्यामध्ये एक सम आहे. 8 15 17चा एक त्रिकूट आहे. 8 15 17 हे एवढे त्रिकूट आपल्याला पाठ करायचे आहे. काय? एवढे त्रिकूट आपल्याला पाठ करायचे आहेत. बघा, 3 5 7 9 11 आणि 8 15 17 हे त्रिकूट आहे. ठीक आहे, आता 8 इथं पण बसतो मध्ये, परंतु कसं आहे, ही एक विषम सिरीज आहे. 3 4 5, 5 12 13, 7 24 25, 9 40 41 आणि 11 60 61, 8 15 17 हे एवढे त्रिकूट आपल्याला पाठ पाहिजे. आता हे फक्त आपल्याला 90 अंशाचा कोन असेल यालाच लागू होते का? नाही. आपल्याला सर्वात कठीण प्रश्न सुद्धा दिला. आपल्याला आयतावरचा एक जबरदस्त प्रश्न तुम्हाला सांगतो. काय म्हणतो? आयतावरचा एक जबरदस्त प्रश्न तुम्हाला घेतो बघा. तुम्ही म्हणाल, वा सर,
हे असे प्रश्नच आता भरतीला येतात की अदर कोणत्या एक्झामला येतात ते तू मला सांग. बरोबर आहे. आपल्याला एक रेक्टँगल किंवा आयात दिलेला आहे. काय दिलेलं आहे बाळा? आपल्याला एक आयात दिलेला आहे. काय आहे? आयात आहे. यस सर, जबरदस्त आहे. हे काय आहे रे बाळा? आयात आहे, आयात. ओके. आणि या आयातामध्ये मी एक कर्ण टाकला. काय टाकला? कर्ण टाकला. आणि या कर्णाची लांबी किती आहे? 13 आहे. कर्णाची लांबी किती आहे? 13 आहे. ओके. मग बघा, आता आपल्याला दिला आहे बघा ए, बी, सी आणि डी. बरोबर आहे. आणि ही आहे त्याची लांबी, ही काय आहे त्याची लांबी, आणि ही काय आहे त्याची उंची. ही काय आहे? उंची. एक आयात आहे, त्या आयाताचा कर्ण आहे. त्या आयाताचा कर्ण आहे. काय आहे? आयाताचा कर्ण आहे. ठीक आहे. बघा, लॅपटॉप आता बंद झाला असता. आयाताचा कर्ण दिला आपल्याला 13 सेंटीमीटर. 13 सेंटीमीटर. आणि ह्या आयाताची लांबी अधिक उंची आपल्याला दिली 17 सेंटीमीटर. दोघांची बेरीज किती दिली? 17 सेंटीमीटर दिली. लांबी आणि रुंदीची बेरीज किती दिली? 17 सेंटीमीटर दिलेली आहे. तर या आयाताचे क्षेत्रफळ किती? या आयाताचे क्षेत्रफळ. प्रश्न लक्षात आला? काय म्हणलं? एक आयात आहे आणि त्या आयाताचा कर्ण आहे. किती आहे? 13 आहे. किती आहे? 13 आहे. आणि त्या आयाताची लांबी आणि उंची या दोघांची जी बेरीज आहे ती 17 सेंटीमीटर आहे. किती आहे? 17 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढा. आता याला जर सोडवायला गेलं बाळा तो कार्यक्रम वाजणार आणि जो मास्तर शिकवतो त्याचं बी वाजणार. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात यावं, आपल्याला तुम्हाला मी 2 त्रिकूट पहिले पाठ करायला सांगितले. ते म्हणजे 3 4 5, 3 4 5 आणि दुसरं दिलं 5 12 13, 5 12 13 आणि सर्वात मोठा असतो तो कर्ण असतो. आणि मग या आकृतीकडे जर बाळा तू बघितलं, इथून जर मी बघितलं तर इथं सर माझं एक काटकोन त्रिकोण तयार होतो. इथं सर माझं एक काटकोन त्रिकोण तयार होतो. आणि सर ह्या त्रिकोणाचा कर्ण मला 13 दिलेला आहे. मग हा जर 13 दिलेला आहे, हा कर्ण जर 13 दिलेला आहे, तर 100% हे तरी 5 असेल, नाही तर हे तरी 5 असेल. मग दोन्हींपैकी कोणतंही घ्या. सर मी याला समजा 5 म्हणलं आणि याला समजा काय म्हणलं? 12 म्हणलं. तर आलेलं उत्तर योग्य आहे का ना अयोग्य आहे? त्यासाठी आपल्याला क्रॉस पण बघता येते. काय बघता येते? 12 आणि 5 ची बेरीज 17 होते का? बघा ना, 12 आणि 5 ची बेरीज 17 होते का? यस सर, 12 आणि 5 ची बेरीज 17 होते. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. मग आयताचं आपल्याला काय काढायचे? क्षेत्रफळ काढायचे. मग क्षेत्रफळ म्हणजे काय? लांबी गुणिले उंची. त्यापेक्षा मी तुम्हाला याची सूत्र पाठ करायला सांगितलं का? नाही. या दोघांचा गुणाकार म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर 12 गुणिले 5, 12 पंचे 60. क्षेत्रफळाला चौरस एकक लागतं आणि सेंटीमीटर आहे. मग चौरस सेंटीमीटर हे का असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हे का असेल रे बाळा त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, आपण काय बघत होतो? त्रिकूट. गेलो कुठं? आयतावर. मग आपलं त्रिकूट पाठ पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. कसं काढणार हा प्रश्न? सोडून बघ बेसिक. किती कार्यक्रम वाचतात. मग यासाठी आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजेत. ओके. अजून काही त्रिकूट तुला सांगितले जातील ज्याच्यावर तुला परीक्षेला प्रश्न आलेला आहे. 100% आलेला आहे. जो तुला दाखवेल काही सेकंदात, जिथं कसा एक्स वर्ग, वाय वर्ग, झेड वर्ग काय होते ते तुला लक्षात येईल. अजून याला आपल्याला एक त्रिकोणमिती सर्वात कठीण वाटते. साइन कॉस थिटा. त्रिकोणमिती त्रिकोणमिती जी आहे, बघा, त्रिकोणमिती ही जर तुम्ही बघितली, त्रिकोणमिती टिग्नोमॅट्री म्हणतात. त्रिकोणमिती ही जर आपण बघितली टिग्नोमॅट्री, तर याच्यावर आपल्याला याच त्रिकुटावर प्रश्न असतात. याच त्रिकुटावर काय असतात? क्वेश्चन असतात. याच त्रिकुटावर काय असतात? क्वेश्चन असतात. जसं आपल्याला दिलं की 8 साइन थिटा प्लस 15, बघा, 8 साइन थिटा 15 कोसेक कॉस थिटा बरोबर 17. तर
8 साइन थिटा प्लस 15 कॉस थिटा बरोबर 17, तर 10 थिटा काय असेल? 10 थिटा बरोबर क्वेश्चन मार्क. मग आता आपल्याला काय माहिती पाहिजे? आपल्याला काय माहिती पाहिजे? बघा, साइन सोबत काय असणार आहे आणि कॉस सोबत काय असणार आहे. ठीक आहे, हे दोघं काय असणार आहेत हे आपल्याला लक्षात पाहिजे. बघा, साइन सोबत नेहमी काय असणार आहे? आपली उंची असणार आहे. कॉस सोबत नेहमी काय असणार आहे? आपला पाया असणार आहे. आणि या दोघांचं जे बरोबर दिलेलं असतं, हा काय असतो? आपला कर्ण असतो. काय असतो? कर्ण असतो. आलं लक्षात? मग आपल्याला 10 काढायचं आहे. मग 10 काढण्यासाठी आपण काय करतो? उंची भागिले काय करतो? पाया करत असतो. उंची भागिले पाया. मग उंची किती आहे? 8, पाया किती आहे? 15. हे काय असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे. झालं? सर्व हे त्याच्यावर असते. आलं लक्षात? आता अजून एक आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? बघा, जसं आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे. काय दिलेला आहे? त्रिकोण दिलेला आहे. ठीक आहे, समजा याला आपण डिलीट करू. डिलीट का करायचं? बघा, समजा आपण एक 3 वर्तुळ घेऊ. काय घेऊ? 3 वर्तुळ घेऊ. ओके, बघा, जसं आपल्याला हे वर्तुळ दिलं असेल. ओके, मी आधीच सांगितले तुम्हाला बेसिक घेणार आहे आणि बेसिक घेणार आहे, तर ह्या बेसिकचं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, दिसतंय इथं? अजून थोडं इकडे घेऊ का? याला थोडं असं ठेवायला पाहिजे. या प्रकारे वर्तुळ आहेत आणि यांच्यामध्ये एक त्रिकोण आहे. यांच्यामध्ये काय आहे? एक त्रिकोण आहे. यांच्यामध्ये काय दिलेलं आहे? आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. ओके, ठीक आहे. ओके सर, यांच्यामध्ये सर तुम्ही त्रिकोण दिलेला आहे. आणि बघा आता क्वेश्चन कसा दिलेला आहे, प्रश्न कसा दिलेला आहे. प्रश्न म्हणतोय बघा, हा आहे आपला ए, हा आहे बी, हा आहे सी. काय आहे? सी. आणि इथलं जे माप आहे ते 90 अंश आहे. किती आहे? 90 अंश. हा आर आहे त्रिज्या आणि ही पण काय आहे? त्रिज्या आहे. ही पण काय आहे? त्रिज्या आहे. ठीक आहे, आपल्याला त्यांनी काय म्हणलं की बीसी, हा बीसी, ह्या बीसी ची जी लांबी आहे ती 17 सेमी आहे. बीसी ची जी लांबी आहे 17 सेमी. बघा, पहिल्या वर्तुळ इथून इथं काय दिलेले आहे? 1,9 दिलेली आहे आणि इथं काय दिलेली आहे? 2 दिलेली आहे. लक्षात, इथं लांबी दिली आहे 2, तर आर बरोबर क्वेश्चन मार्क. आर बरोबर काय दिलेला आहे? क्वेश्चन मार्क दिलेला आहे. लक्षात, आर बरोबर काय दिलेला आहे? क्वेश्चन मार्क दिलेला आहे. काय झालं तेव्हा? एकदम अंधेर झालं. 2 मिनिटं थांबा. ठीक आहे, कॅमेरा रिस्टार्ट झाला. चल, बघा, आपल्याला काय काढायचं आहे? तर आर काढायचा आहे. मग आता मला सांगा, आपल्याला लक्षात यायला पाहिजे. काय लक्षात यायला पाहिजे? आपल्याला एक त्रिकूट लक्षात यायला पाहिजे. आता हे पण एक बेसिक त्रिकूट आहे. आताच तुम्हाला दिलं होतं 8, 15, 17चा त्रिकूट. काय दिलं होतं? 8, 15, 17चं त्रिकूट दिलं होतं. मग आता मला सांगा, ए आणि बी, आपल्याला बघा, ए आणि सी याची लांबी 9 आहे. बी आणि सी ही 17 आहे, ही 17 आहे. आणि ए आणि बी किती दिलेली आहे? 2 आहे. 2 आहे. मग आता मला सांगा, आपल्याला एक त्रिकूट आहे. काय आहे? एक त्रिकूट आहे. त्रिकूट पाठ पाहिजे. एक त्रिकूट पाठ पाहिजे. 8, 15, 17. 8, 15, 17 दिलंय बाळ तुला इथं लिहून. 8, 15, 17चं त्रिकूट तुला इथं दिलेलं आहे. कुठे गेलं? बघ, 8, 15, 17चं त्रिकूट हे तुला माहित पाहिजे. काय माहिती पाहिजे? म्हणजे पाहिजे. आणि याच्यावरच क्वेश्चन तू म्हणशील सर मग असं कसं सोडवायचं? आलं लक्षात, तसं सोडवायचं मग तुला आयुष्य बर्बाद करावं लागते. आलं लक्षात, काय करावं लागते? बर्बाद व्हावं लागते. मग तुला बर्बाद व्हायचं नसेल तर तुला आपले त्रिकूट पाठ करावे लागते, कारण त्याच्यावर प्रश्न आहे. मग आता मला सांग, आपल्याला काय भेटलं? बीसी. बघा, बीसी ची लांबी 17,
मग 90 अंशाच्या समोर नेहमी काय असतो? कर्ण असतो. 90 अंशाच्या समोर नेहमी काय असतो? कर्ण असतो. 90 अंशाच्या समोर नेहमी काय असतो? कर्ण असतो. मग एक पॉइंट इथं तू लक्षात ठेव, 90 अंशाच्या समोर, 90 अंशाच्या समोर, समोर, समोर नेहमी 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 काय असतो? कर्ण असतो. कर्ण असतो. मग सर कर्ण मला भेटलेला आहे, मग ह्या दोघांपैकी 8 आणि 15, मग 8 इकडे घ्यायची का 15 इकडे घ्यायची? दोन्हीकडे ठेवून बघ, दोन्हीकडे ठेवून बघ. आलं लक्षात? आता 100% इकडे काय असणार आहे? ही एवढी लांबी जी आहे ती 15 असणार आहे आणि एवढी जी लांबी आहे ती किती असणार आहे? 8. आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे बघावं लागेल. कसं बघावं लागेल? बघा, आता मला सांगा, टोटल जर 15 आहे, टोटल जर 15 आहे, इथं 2 काढली तर इथं किती येणार आहे? 6 येणार आहे. आणि इथं 9 काढली तर इथं किती येणार आहे? 6. बघा, दोन्ही आर ची त्रिज्या जी आहे ती 6 आली. मग 100% आपलं उत्तर बरोबर आहे. मग आर ची किंमत किती येणार आहे? 6 येणार आहे. आर ची किंमत किती येणार आहे? 6 येणार आहे. किती येणार आहे बाळा? 6 येणार आहे. आलं लक्षात? येस सर, लक्षात आलेले आहेत. तुम्ही जे क्वेश्चन्स दिलेले आहेत जिंदगीमध्ये आमच्या बघण्यात कधी आले नाही आणि करण्यात कधी येतील हे मला माहित नाही, पण सर तुम्ही जे दिलं ते खरंच चांगलं होतं की नाही हे तू कमेंटमध्ये सांग. आता मी तुला काही त्रिकूट देतो, ते त्रिकूट तुला पाठ करायचे आहेत, म्हणजे भविष्यात तुला येणारे जेवढं काही एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुझ्या लक्षात येईल. ओके, याची जी पीडीएफ आहे आपल्या टेलिग्रामला टाकतो. बघ, हे जे त्रिकूट आहे आतापर्यंत याच्यावर सर्वात जास्त प्रश्न याच्यावर विचारले आहेत. बघा, 3, 5, 7, 8, 9, 11. 3, 5, 7, 8, 9, 11. ओके, आता हल्लीच्या सीजनला, हल्ली जर तू कॉम्पिटिशन बघितलं 2024 चा पोलीस भरतीचा जर पेपर बघितला तर तुला तुला या त्रिकूटवर सर्वात जास्त प्रश्न आहे. पण 2024 चा मुंबईचा पेपर बघितला तर तुला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. खोटं बोलत नाही, दाखवतो. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. काय? याच्यावर प्रश्न विचारलेला आहे 100%. या एका त्रिकूट, याच्यामधला एक त्रिकूटावर प्रश्न विचारलेला आहे. बघा, हे त्रिकूट जेवढे आहेत याच्यावरून तुम्ही लाखो त्रिकूट बनवून, हे सर्व बेस आहे. बरोबर आहे, आपल्याला पाडेपाठ करायला सांगितलं तसं हे त्रिकूटाचं बेस आहे. याच्यावर तुम्हाला 100% हे माहित असेल तर काही सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकताय. याच्यामध्ये जी जी मोठी लांबी आहे तिघांपैकी ते काय असतो? आपला कर्ण असतो. म्हणजे 5, 13, 25, 17, 41, 61, 37, 85, 65, 29, 53, 65, 85, 89, 73, 97 हे काय आहे? त्याचं कर्ण आहे. काय आहेत रे बाबू? त्याचं कर्ण आहेत. आलं लक्षात? इथपर्यंत तुम्हाला काही शंका असेल? नसेल सर, मग इथं जर तुम्हाला एवढं बेसिक, जर बघा हे जेवढं बेसिक मी तुम्हाला दिलेलं आहे आत्ताच्या सिच्युएशनला जेवढं बेसिक दिलंय तेवढं बेसिक जर तुम्ही केलं, तेवढं लिहून ठेवा आणि प्रश्न तुम्ही तोंडी सोडू शकता. पण हे त्रिकूट तुमचे पाठ पाहिजेत. लक्षात? हे नाही झाले तरी हे तरी व्हावे, हे तरी व्हावे, 100% व्हावे. मग क्वेश्चनला करूया सुरुवात. बघा, पहिलाच प्रश्न आहे, बॅट्समन बुलढाणा बॅट्समन 2024 ला एका काटकोन विकोनातील एक बाजू 6 मीटर दुसरी बाजू 8 मीटर असल्यास त्याचा कर्ण किती असणार आहे? त्याचा कर्ण किती असणार आहे? मग आता मला सांग, एक काटकोन त्रिकोण आहे रे बाळा. काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. मी कोणताही पायथागोरस लावणार नाहीये. 90 अंश. बघा, त्यांनी काय म्हणलं, एक बाजू 6 आहे दुसरी बाजू 8 आहे. मग एक 6 आहे दुसरी काय आहे? 8 आहे. कोणती आहे आपल्याला काय माहित नाही. आपल्याला काय काढायचे? कर्ण काढायचे. काय काढायचे? कर्ण. सर, एक बेसिक त्रिकूट तुम्ही दिलेला आहे. कोणता? आता बघ, आता 6 इथं घेतला, 3, 4, 5 काय घेतला? 3, 4, 5 चा त्रिकूट, 3, 4, 5 चा त्रिकूट. मग आता मला सांग, याला थोडस एक्सचेंज कर. बघा, 6 इथं ठेव, 8 इथं ठेव, 8 इथं ठेव, आपल्याला कर्ण काढायचे. मग आता मला सांग, 4 एके 4, 4 दुनी 8, 3 एके 3, 3 दुनी 6, दोघांची पट सेम आली. मग हे 5 न राहता 5 ची दुप्पट, 5 एके 5, 5 दुनी 10, 10 काय आलं तुझं? योग्य उत्तर आलेलं आहे. आता तू कसं सोडवशील? तू कसं सोडवशील? कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, हे असं सोडवशील. आणि असं तुला सोडवायचं नाही, तुला ही पद्धत आपलं बेसिक 3, 4, 5 किंवा 5, 12, 13, 3, 4, 5, 5, 12, 13. आता मी काय म्हणलं, मुंबई पोलीस भरती म्हणली होती, मुंबईला नाही. कोल्हापूर एसआरपीएफ ला विचारलेला प्रश्न बघ. प्रश्न 2024 ला कोल्हापूर एसआरपीएफ चे पेपर सर्वात जबरदस्त असतात आणि एसआरपीएफ ला विचारलेला तुला प्रश्न
आणि या प्रश्नाचं सोल्युशन मी पण दिलेलं आहे, युट्यूबलाही दिलेलं आहे, बॅच मध्ये दिलेलं आहे, मी स्वतः दिलेलं आहे. पण आता याच्यावर मला पण करावं लागेल ना, मला नवीन नवीन अपडेट मलाही घ्यावा लागतील, मलाही मेहनत करावी लागेल, मलाही आज जे दिलंय त्याच्यामध्ये काय चेंजेस करता येतील, बरोबर आहे की नाही? हा, तर ह्या सर्व गोष्टी असेल, तू म्हणशील तू शिकवलं आम्हाला तसं, नवीन नवीन बॅचची फीस बदलते, त्याचं कारण तुला इथं दिसतंय. बघ काय म्हणतो बघ, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन शेजारील एक बाजू 36 लांबीची आहे, लांबीची असून काटकोन लगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती? काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती असणार? आता मला सांगा, बघा प्रश्न नीट बघा, कसला कठीण प्रश्न आहे. मी बेसिकनी देणार नाही, सोडून देणार नाही बेसिकनी, मी माझ्या स्ट्रिकने सोडून देणार आहे. बघा, एक बाजू 36 मीटर आहे, एक बाजू 36 मीटर आहे, दुसरी बाजू कर्णाच्या लांबीपेक्षा, बघा दुसरी जी बाजू आहे कर्णाच्या लांबीपेक्षा 8 मीटरने जास्त आहे. तर कर्ण काढायचा आहे. कर्ण जर त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती मीटर असेल, मग मला सांगा, एक बाजू 36 आहे, दुसरी बाजू माहित नाही, तिला मी x धरली आणि याच्यापेक्षा ती जास्त असेल, म्हणजे ही काय असेल, x अधिक काय असणार आहे, 8 असणार आहे, 8 नी जास्त आहे. मग बघा, कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे, कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे, कर्ण 8 मीटरने जास्त आहे, मग ती बाजू किती आहे मला माहिती नाही. मग 90 अंशाचा कोन इथं आहे, 90 अंशाचा कोन इथं आहे. आता हा प्रश्न तुला सोडवायचा आहे. कसा सोडवशील, काय करशील? कर्णाचा वर्ग, उंचीचा वर्ग, तूच बघ ना, मी याची लिहून देतो बघ. कर्णाचा वर्ग x अधिक 8 चा वर्ग बरोबर, उंचीचा वर्ग 36 चा वर्ग प्लस x चा वर्ग. आता यांचा वर्ग कर, यांचा वर्ग केले, याला सोडवल्यावर कसं होईल? x चा वर्ग, आता a अधिक b, a अधिक b चा वर्ग तुला माहित पाहिजे, मग a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab, या पद्धतीने याची फोड करशील का नाही? यस सर करेल. मग आता मी तुला देतो एक त्रिकूट आणि तुझं काम इथं फत्ते करतो, तो म्हणजे हे बघ. आता मला सांग, एक बाजू 36 आहे, एक बाजू किती आहे, 36 आहे. मग एक बाजू 36 आहे, तर तुला म्हणलं की पोलीस भरती 2024 मध्ये या त्रिकुटावर प्रश्न विचारला, मग तो त्रिकूट लक्षात घे. तुला इथं दिसतो 36 77 85, 36 77 85, 36 77 85, काय आहे? 36 77 85. जसं पाठ करतो तसे हे पाठ कर, तुझं विदाउट सेकंदात उत्तर येईल. मग 36 77 85, 36 77 85 हे घे. मग 36 भेटलेला आहे, 36 भेटलेला आहे, 36 77 85, 36 77 85. मला सांग, त्यांनी काय म्हणलं, एक बाजूपेक्षा कर्ण 8 ने जास्त आहे. बघ या दोघांमध्ये 8 चा फरक आहे, मग 100% हे किती असणार आहे, 77. मग 77 प्लस 8 किती होतात, 85 होतात. 85 आपल्याला कर्ण काढायला सांगितलं, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. मजा आया, एवढं ओरडू सांगतोय, त्याच्या मागं कारण हे आहे. तू हे बेसिकनी सोडव, काय कर, बेसिकनी सोडव आणि आपण दिलेले ट्रिकनी सोडव, बघ तुझं उत्तर येतं. आला तर हाच प्रश्न घे, ह्याच कितीनेही जास्त कर, कितीनेही जास्त घे, कितीनेही कमी घे, तुझ्यावर आहे. याचं बेसिक पण सोडून दिलेलं आहे, बघू शकतो तू. या पद्धतीने सोडव. जर त्रिकोट पाठ होत असतील तर वेल अँड गुड. आता तू म्हणशील पाठ का करायचे, मात्र परीक्षेला प्रश्न आला का, तर प्रूफ आहे तुला. 2024 ला मी मुंबई म्हणलो होतो, सॉरी, त्यासाठी कोल्हापूर SRPF ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघ. काय म्हणतो, प्रश्न एकदम जबरदस्त आहे. आता काही जण सरळ सेवा करणारे, तू पोलीस भरतीचे प्रश्न आणलं, प्रश्नांची लेवल बघ माय, ते प्रश्न तुला सरळ सेवेला येतील, कुठं पण येतील, सगळीकडे येतील, ताण घेऊ नको. ठीक आहे, कोणत्याही तू आपली बेसिक कर, हे प्रश्न सोडून दे आणि तुझ्या बेसिकला सोडवायचा प्रयत्न कर. ते त्रिकुटानुसार तुला सोडवता येतील. तुला कन्सेप्ट समजली, खतम. कोणताही प्रश्न सोडव, भारतातील कोणती एक्झाम घे, कॅटची एक्झाम घे, UPSC घे, कोणती जगातील कोणती एक्झाम घे, पण ज्याला गणित पाहिजे त्रिकुटावर प्रश्न पाहिजे. ठीक आहे. एक काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 15 व 20 सेमी आहे,
तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? परिवर्तुळाची त्रिज्या किती? तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? आता लक्षात घ्या, हे प्रश्न कसा सोडवायचा मला सांगा. परिवर्तुळाची त्रिज्या, परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजे एक वर्तुळ आहे, एक वर्तुळ आहे, बरोबर आहे. मग काटकोन करणाऱ्या त्रिकोणाची लांबी 15 व 20 सेमी आहे. 15 व काय आहे? 20 सेमी. बघा लक्षात ठेवा, एक नियम इथं लक्षात ठेवा, एक नियम इथं लक्षात ठेवा. नियम काय? नियम काय आहे लक्षात घ्या. बघा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा परिवर्तुळाचा व्यास असतो. काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा परिवर्तुळाचा काय असतो? व्यास असतो. व्यास असतो, परिवर्तुळाचा व्यास असतो. मग लक्षात ठेवा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण जो असेल तो परिवर्तुळाचा काय असणार आहे? व्यास असणार आहे. मग आता इथं आपल्याला त्रिकूट लागू होतं. काय? काटकोन त्रिकोणाचं त्रिकूट आपल्याला लागू होतो. तो म्हणजे बघा, हा काटकोन त्रिकोण आहे आणि हा 90 अंशाचा जर असेल तर त्याची एक लांबी 15, दुसरी 20 दिलेली आहे, 15 20. मग आपल्याला काय काढावं लागेल? त्याचा कर्ण काढावं लागेल. काय काढावं लागेल? कर्ण. मग आपल्याला एक पहिले बघा, पहिले आपल्याला इथे दिसतंय ना, हा दिसतंय बघा, ही 15, ही किती आहे? 20. आपल्याला आधी कर्ण काढावं लागेल. मग पहिले बेसिक 3 4 5 चा त्रिकोट घ्या. 3 4 5 चा त्रिकोट घ्या. बघा 3 ने भाग दिलं, 3 5 15, 5 पट. मग याची पण 5 पट, 4 5 20. मग हा 5 न राहता 5 ची 5 पट 25. मग हा काय आला? तिचा कर्ण आला. आणि कर्ण बघा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा परिवर्तुळाचा व्यास असतो. आपल्याला काय काढायला सांगितली? त्रिज्या. काय काढायला सांगितली? त्रिज्या. व्यासाच्या अर्धी काय असते? त्रिज्या असते. व्यास भागिले 2 बरोबर काय असते? आपली त्रिज्या असते. मग व्यास किती आला? 25. 25 छेदामध्ये 2, बे एके बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10, 12.5 पर्याय क्रमांक 1. 12.5 पर्याय क्रमांक 1. सांगा मला, काय कठीण आहे? काहीच कठीण नाही. फक्त हे तुला माहित पाहिजे. 3 4 5 पाठ करून घेतलं. याच्यावरच सरळ याच्यावर प्रश्न आहे. 3 4 5 3 4 5 याच्यावरच फुल प्रश्न विचारले 2000 पोलीस भरतीला. बघ काय म्हणते बघ, एका वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे, तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती? आताच झाला. कोणता त्रिकूट झाला? सांगा मला. आताच आपला हा त्रिकूट झाला. यस या नो? सांगा, याची लांबी तुम्हाला यावी. सांगा बरं, याची लांबी काय येणार आहे प्रत्येकाला? आता हा सोडवता यावं, हा आपल्याला सोडवता यावं. कसा सोडवणार आहे? त्यांनी काय म्हटलं बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 13 आहे, जीवेची लांबी 24 आहे. बघा, एक वर्तुळ आहे, याची जीवा समजा इथं काढली, आता त्रिज्या ही काय झाली? त्याची त्रिज्या झाली. मग हा काय झाला? आपला काटकोन त्रिकोण. मग ही जर 24 आहे, ही जर 24 आहे, जेव्हा 24 आहे, मग दोघांची अर्धी अर्धी असेल, ही 12 असेल, ही 12 आहे. आणि बघा, वर्तुळाची त्रिज्या 13 आहे. बघा 12 13 काय झाली? 12 13. मग आता मला सांगा, 12 13 कुठली आहे? 12 13 कुठली आहे? सांगा मला. 12 13 कुठली? विश्वास बघा, त्रिज्या ही त्रिज्या झाली, ही केंद्रबिंदू, ही त्रिज्या झाली. 2 मिनिटं. ही काय झाली? त्रिज्या झाली. त्रिज्या म्हणजे तीच त्रिज्या म्हणजे कर्ण. मग आपल्याला त्रिकूट माहिती पाहिजे. कोणता? 5 12 13. सर 13 आलं, 12 आलं, याचं उत्तर काय असणार आहे? 5 पर्याय क्रमांक 2. 5 12 13, 5 12 13, 5 12 13 आलं का रे उत्तर? यस सर. मजा तो बहुत आ लो मजे, जिंदगी मजे लेने के लिए है मेरे भाई. आला बघ, काय म्हणतो? एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 5 सेमी, दुसरी बाजू 3 सेमी, सर्वात मोठा कोण 90 अंशाचा असेल तर तिसरी बाजू काढा. सर तुम्हीच सांगितलं 3 4 5. सर 3 दिलं, 5 दिलं, याचं उत्तर असेल 4 पर्याय क्रमांक 3. 2024 मध्ये पोलीस भरतीला छत्रपती संभाजीनगरला विचारलेला प्रश्न.
आता तू हा प्रश्न कसा सोडवला असता बाळा? कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. सर कर्णाचा वर्ग माहित नाही. सर कर्णाचा वर्ग काढायचा आहे. पायाचा वर्ग सर 3चा वर्ग अधिक 5चा वर्ग. सर कर्णाचा वर्ग बरोबर 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. आपल्याला असं केलं असतं. असं नाही करायचं. एक आपल्याला कर्ण दिलेलं आहे बाळा. काय दिलेलं आहे? कर्ण दिलेलं आहे. कर्ण दिलेला आहे. आपल्याला एक बाजू काढायची आहे. मग आता याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? बाजू कोणती आहे? तिसरी बाजू काढायची. सर्वात मोठा कोण 90 अंशाचा असेल. आता यांनी तिथे काहीच दिलं नाही. कर्ण कोणता आहे? काय कोणता आहे? काहीच माहित नाही. काय करशील तू? तू काय करशील? मग 5चा वर्ग 25, 9, 9 10 14 चाल 1 34, 34 कशाच वर्गमूळ आहे? मग याच्यातून आपल्याला वजाच करावं लागेल. याच्यातून आपल्याला वजाच करावं लागेल. 25 मधून 9 गेलं 16. का वजा केलं? हे डोसक्यात आलं पाहिजे आपल्याला. आलं लक्षात? मग याच्यापैकी एक कर्ण आहे त्यांनी दिलेला नाहीये. याच्यापैकी एक कर्ण आहे जो दिलेला नाहीये आणि एक बाजू आहे, तिसरी बाजू काढायची आहे. हे तुझ्या लक्षात यावं. म्हणजे याच्यामध्ये मोठं काय असेल? कर्ण असणार. मग आपल्याला हे जर पाठ असेल 3 4 5 3 4 5 3 4 5 3 दिलं 5 दिलं उत्तर काय असेल? 4. चला पुढे बघ. एका शिडीचे टोक 5 मीटर असून बघा जमिनीवर टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर आहे तर त्या शिडीचे आताच आपण शिकवलं सर 5 12 13 5 12 13 मग याचं उत्तर काय असणार आहे? 13. पर्याय क्रमांक 1. काय करायची गरज आहे? सर दोन गोष्टी दिल्या तुला 3 4 5 3 4 5 5 12 13 5 12 13 हे दोन जरी पाठ केले तरी पोलीस भरती 90% प्रश्न सोडवशील. हे लिहून घे माझ्याकडून. लक्षात नाही याच्याच पट्टीमध्ये लाखो त्रिकूट तू बनवू शकतोस. अरे आता याची शिडी काढा सोडवा कुठं टोक आहे कुठं काय आहे काय नाही हे त्रिकूट आहे संपला कार्यक्रम. पुढचा प्रश्न बघा एका काटकोन त्रिकोणाचा कर्णाची लांबी 35 आहे. एका बाजूची लांबी 21 आहे तर दुसऱ्या बाजूची लांबी काढा. तर दुसऱ्या बाजूची लांबी काढा. सांगा आता कसं काढणार? सर कसं काढू? तुम्ही सांगा. जसं पाहिजे तसं काढा. ठीक आहे. मग आता कर्णाची लांबी आपल्याला कर्ण दिलेला आहे. हा कर्ण किती आहे? 35 आहे. ठीक आहे. एक बाजू 21 आहे. एक बाजू 21 आहे. मग आता मला सांगा पहिले सर्वात आपलं बेसिक त्रिकूट 3 4 5 3 4 5 मग 3 4 5 मग 5 7 35 3 7 21 आलं सर्व पट. आलं सर्व पट किंवा असं घेतलं इथं 3 घेतलं तरी बी जमतंय. ठीक आहे. मग याची पण काय होईल 7 पट 7 चौक 28 म्हणजे दुसरी बाजू काय असणार आहे? 28 सेमी. मग आता इथं तू काय करशील? असं करशील का? कर्णाचा वर्ग अधिक बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. सोडव. हे सोडवायचं का? नाही. विश्वास सरची ट्रिक भन्नाटच असते. कोणताही लेक्चर बघ त्याच्यामध्ये तुला क्वालिटी दिसेल, कंटेंट दिसेल आणि अपडेट कंटेंट दिसेल. ओके. चला पुढचा प्रश्न. चल आता इथून बघ 3 4 5 3 4 5 2024 ला विचारलेला प्रश्न 5 काय असेल? पर्याय क्रमांक 4. काय कठीण आहे? याला सुद्धा तुला सूत्रच घेऊन सांगते माणसं. खनखन हाणावं त्याला. बरोबर. चलो आता दोन प्रश्न तुमच्यासाठी असतील. हा एक प्रश्न आहे. हे बघ 3 4 5 3 4 5 उत्तर काय असणार आहे? 3 दिलं 5 दिलं 4 उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. 2023 ला विचारलेला प्रश्न ठाणे ग्रामीण चालक पोलीस भरती 2023. झालं फिट का? एक प्रश्न तुला देतो याचं उत्तर कमेंट मध्ये फेक, जोरात फेक, जोरात फेक, जोरात फेक आणि मला उत्तर सांग. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नको. अजून एक प्रश्न आहे. हा एक आहे 6 8 6 8 6 8 बरोबर आहे 8. हा एक तुला सोडवायचा आहे 6 8. ठीक आहे. कर्ण किती लांबीचा असेल हा पण तुला होमवर्क आहे. ओके. सोलापूर ग्रामीण 2023 चा आणि हा प्रश्न आहे मीरा भाईंदर 2023 चा. अजून काही आहेत का? नाही. बघ ही टेस्ट सिरीज आहे. मला इमानदारीने कमेंट मध्ये सांगायचं आहे की आतापर्यंत तुम्ही हे कसं सोडवत होतं. विश्वास सरांची ट्रिक कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगायचं. ट्रिक कशी वाटली? ठीक आहे. लेक्चर कसं वाटलं? लक्षात ही टेस्ट सिरीज आहे. ह्या अंकगणिताच्या बॅचेस आहेत. ठीक आहे. ह्या सर्व बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या ऍपवर. ओके. याची आता माझी जी बॅच आहे गणिताची त्या बॅच मध्ये आता हे लेक्चर पण अपलोड होईल. युट्यूबलाही अपलोड होईल. पीडीएफ बी अपलोड होईल. ताण घेऊ नका. चालेल. सोल्युशन सहित पीडीएफ त्यांना भेट. जे बॅच आहे त्यांना जे अपडेट आहे आता जे आहेत त्यांच्यासाठी होईल. आता युट्यूबला का आपण टाकतो हे लेक्चर? कारण ज्यांच्या बॅचेसची व्हॅलिडिटी संपली त्या पोरांनी काय करावं? त्याच्यासाठी युट्यूब. ज्यांनी आता बॅच घेतली त्यांच्यासाठी हे नवीन
असं नवीन कंटेंट काहीतरी तुम्हाला नक्की अपडेट होत राहील. चालेल, आज थांबूया. याच्यासाठी एवढंच. सर्वांना लाईक करा, फेमस करा, तुमची इच्छा. चालेल, थांबूया. वंदे मातरम.